नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप विशेष आहे, कारण आज आपण अशा एका समस्येवर उपाय पाहणार आहोत जी आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला भेडसावते, आणि ती म्हणजे राग आणि मानसिक अशांतता। अनेकदा घरातील छोट्या मोठ्या गोष्टींमुळे वातावरण तणावपूर्वक बनते, पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या स्वामींच्या सेवेत आणि उदीमध्ये इतकी शक्ती आहे की ती तुमच्या रागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या उदीचे महत्त्व आणि तांब्याच्या पेल्यातील पाण्याचा एक खास उपाय पाहणार आहोत। मित्रांनो, राग ही माणसाच्या विवेकाची शत्रू आहे। जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपण योग्य अयोग्य विचार विसरून जातो। स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा मठात जी पवित्र उदी मिळते ती सामान्य राख नसून ती साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे। ही उदी जेव्हा तुम्ही तुमच्या कपाळावर लावता तेव्हा ती तुमच्या आज्ञाचक्रावर म्हणजेच तिसऱ्या डोळ्याच्या जागी काम करते। ती तुमच्या मेंदूतील उष्णता कमी करून विचारांना स्थिरता देते। जर तुमच्या घरात कोणी तापट स्वभावाचे असेल किंवा तुम्हाला स्वतःला विनाकारण चिडचिड होत असेल तर दररोज सकाळी अंघोळीनंतर स्वामींच्या उदीचा टिळा कपाळावर लावणे ही केवळ श्रद्धा नसून एक प्रकारे मानसिक संतुलन राखण्याची साधना आहे। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खूप सोपा उपाय आहे। तो म्हणजे तुमच्या घरात स्वामींची सेवा होत असेल आणि होत नसेल तर तुम्ही ती करायला सुरुवात करा। जसं की तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा किंवा 1 माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करावा। हे होत असेल किंवा नसेल तरी चालेल, पण एक गोष्ट नक्की करायची आहे, ती म्हणजे तुमच्या घरात जी उदी असेल म्हणजेच रक्षा, अगरबत्तीची जी रक्षा असेल ती तुम्हाला ज्या व्यक्तीला राग येतो त्या व्यक्तीच्या कपाळावर दररोज लावायचे आहे। म्हणजेच एक टिळा त्या उदीचा लावायचा आहे। हे दररोज करायचे आहे। जेव्हाही तो व्यक्ती सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर त्या उदीचा टिळा त्या व्यक्तीच्या डोक्यावर लावायचा आहे। आणि जर तुमचा रागावर नियंत्रण राहत नसेल, तुम्ही तापट स्वभावाचे असाल तर तुम्ही ही स्वामीची उदी आपल्या कपाळावर नक्की लावा। आणि जर तुमच्या घरात सेवा होत असेल तर ती उदी तर चमत्कार असेलच, आणि सेवा होत नसेल तर 1 माळ जप दिवसभरात अवश्य करा, कारण त्या उदीमध्ये स्वामींची कृपा येईल, नवीन ऊर्जा येईल आणि ती चमत्कारी राहील। आता दुसरा उपाय कसा करायचा ते सविस्तर समजून घेऊया। 1. रात्री झोपण्यापूर्वी एक तांब्याचा पेला स्वच्छ धुवून त्यात पिण्याचे पाणी भरा आणि त्यावर एक प्लेट झाकण ठेवून द्या। 2. उशाशी किंवा उशाखाली एक स्वामींचा छोटा फोटो ठेवा। 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे असलेली स्वामींची पवित्र उदी एका कागदाच्या पुडीत किंवा डब्बीमध्ये ठेवा। 4. झोपण्यापूर्वी शांतपणे 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा। स्वामींना मनातल्या मनात सांगा की स्वामी माझा राग शांत होऊ द्या आणि माझ्या मनात सकारात्मक विचार येऊ द्या। सकाळी उठल्यावर कोणाशीही न बोलता ते तांब्याच्या पेल्यातील पाणी प्राशन करा। हे तांब्याचे पाणी म्हणजे ताम्रजल आहे। हे तुमच्या शरीरातील पित्त कमी करण्यास मदत करते। त्यानंतर उदीच्या पुडीतील थोडी उदी घेऊन आपल्या कपाळावर टिळा लावा। या विधीमुळे दिवसभरात तुम्हाला येणारा राग, ताणतणाव आणि नैराश्य यामध्ये मोठा बदल जाणवेल। बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की उदीने नक्की काय होते? मित्रांनो, उदी ही स्वामींच्या अग्निहोत्रातून सिद्ध झालेली असते। ती नकारात्मक ऊर्जेला दूर ढकलते आणि तुमच्या भोवती एक प्रकारचे संरक्षण कवच तयार करते। जेव्हा तुम्ही सकाळी उठून उदी लावता तेव्हा तुम्ही स्वतःला संपूर्ण दिवसासाठी स्वामींच्या संरक्षणाखाली सोपवता। ज्यांच्या घरात सतत कटकटी आहेत त्यांनी घराच्या कोपऱ्यात किंवा मुख्य दरवाजावरही चिमूटभर उदी शिंपडावी। याचा परिणाम तुम्हाला काही दिवसातच दिसेल। तुमचे मन शांत होईल आणि घरातील सदस्यांमध्ये असलेला ताण हळूहळू कमी होऊन प्रेम वाढेल। तर मित्रांनो, हा उपाय केवळ अंधश्रद्धा नसून ही एक मानसिक शांती मिळवण्याची पद्धत आहे। स्वामी समर्थांची सेवा करताना शुद्ध मनाने केलेली कोणतीही कृती फळाला येतेच। हे प्रयोग सलग 21 दिवस करून पहा आणि मग चमत्कार पहा।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा. रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी आजच हे सुरू करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.